महिलांसाठी सुवर्णसंधी LIC विमा सखी बनून प्रति महिना 50,000 रुपये कमवा। आमचा पत्ता धर्मराज प्लाझा, ऑफिस नंबर 8, PDCC बँक शेजारी, नारायणगाव। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। कोण म्हणता देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमची काय नेमकी मागणी काय? आमची मागणी हीच आहे, आम्ही शिवनेरी किल्ल्यावरचे दुकानदार आहोत। आम्ही पायथ्याशी हो पहिल्या पायरीपासून हो व्यवसाय करायचा वर्षापासून आज आमची वंश परंपरा करतोय। नाही ऍक्च्युली जेव्हापासून किल्ला चालू होता त्याच्या खालची जे राहणारे जी घरं होती तिथले लोक उपजीविकेसाठी ताक, दही, लस्सी तेव्हापासून विकतात आणि त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा आजपर्यंत विकतोय। त्याच धर्तीवर वाडवडिलांपासून विकतोय आम्ही। स्वातंत्र्य हलवलं कोणी? फॉरेस्ट आणि आर्किओलॉजी दोन्ही डिपार्टमेंट। हलवण्याचं कारण काय? त्यांनी लेखी पत्र दिले। त्यांनी काय कळवलं? काय अनधिकृत बांधकाम हटवण्याचं कारण। बांधकाम केलं नाही, बांधकाम वगैरे काही नाही, टेम्पररी। हो फक्त आमचे टेबल धंदा करत होतो, बाकी काही विषय नव्हता। तुम्ही त्यांना तसं सांगितलं नाही की बाबा इथे आमचं काही पत्र्याचं शेड नाही, बांधकाम नाही? सर्व सांगितलं, पण सर्व सांगितलं ते म्हटले वन हद्दीमध्ये जे काय असेल ते सगळं हटवायला आम्हाला परवानगी आलेली। त्यांनी एवढे दिवस ठेवलं तेच कसं काय? तो म्हटले आता GR आलाय। तो तुम्ही GR पाहिला का? हो GR आहे आमच्या। GR मध्ये काय उल्लेख आहे? काय नाही, फक्त अनधिकृत बांधकाम म्हणून उल्लेख आहे। तुमचं बांधकाम नाहीच आहे ना? नाहीच, म्हणून तर आम्ही ते सगळं सांगतोय, वारंवार सांगतोय। त्यांच्यावर समजूताने 25-30 मीटिंग झाल्या। आज तुम्ही सकाळपासून उपोषण सुरू केलेलं आहे, आमरण उपोषण। हो 10 दिवस। कोण अधिकारी भेटले, काय काय सांगितलं? अधिकारी चव्हाण साहेब आले होते फॉरेस्टचे, आर्किओलॉजीचे जंगली साहेब आले होते आणि PI आले होते। त्यांनी काय सांगितलं? नायक तहसीलदार आले होते। त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की त्यांची मीटिंग झाली होती आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की 7 दिवसाचा अवधी द्या, 15 तारखेपर्यंत आम्ही निर्णय घेतो, तोपर्यंत उपोषण स्थगित करा। आता किती लोक असतील उपोषणाला? उपोषण किती लोक? 41। आता हे 41 लोकांना पाहिजे? हो सर्वांना, तेवढेच दुकानदार आहेत। आता एका कुटुंबातले एक जण आहे का? एका कुटुंबात नाही, एकाच कुटुंबातला एकच जण आहे। 42 परिवारातली 42 जण आहेत। 42 जण आहेत। नाही, तिथे व्यवसाय करायचा आहे। हो एकच। आणि पिढ्यानपिढ्या मताने म्हणजे की आता स्वातंत्र्यपूर्व काळापासून जेव्हा कुठला नियम नव्हता, कुठला GR नव्हता, तेव्हापासून आमचं ते गाव आहे तिथलं कुठे उदरनिर्वाहाला यांना साधन नाही, कोणी इंडस्ट्रीज एरिया नाही। बरोबर, कुसुरकरांना मिळालं। कुसुरकर जे भूमिपुत्र आहेत, स्थानिक भूमिपुत्र आहे, यांना तो त्याच्यावरती उदरनिर्वाह चाललाय, मार्ग काढला पाहिजे। हो, आणि याच्यावरती ठोस आता सुद्धा जे अधिकारी होते त्यांनी ठोस कुठला आम्हाला हे दिलेलं नाहीये। त्याच्यामुळे आम्ही उपोषण मागे घ्यायला त्यांना नकार दिलेला आहे आणि आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी अमरण उपोषणाला या ठिकाणी बसलोय। त्या तडीच गेल्याशिवाय आम्ही उठणार नाही। चर्चेनेच मार्ग काढावा लागेल। हो, चर्चेतून होणार, जे कायदा कानून होणार, पण सगळ्याच गोष्टी कायद्याबरोबर होत नाही। हो, आणि त्या आम्ही सर्वांना सहकार्य करायला तयार आहे, परंतु आज या स्थानिक लोकांनी जायचं कुठं? पिढ्यानपिढ्यांच्या आजोबा पंजोबांपासून आज, आणि किल्ल्याची पहिली गोष्ट म्हणजे कसं, आज अनेक महाराष्ट्राच्या बाहेरून लोक इथं छत्रपती शिवरायांची पुण्यभूमी, या भूमीला भेट देण्यासाठी येतात आणि आजपर्यंत जे जंगलाचं स्वरूप होतं, परंतु आम्ही आमच्या गावानी, कुसूर गावच्या भूमिपुत्रांनी तो जपले, त्याचं पावित्र्य जपले। तिथं अनेक आपण गडावरती पाहतो किती अनधिकृत कार्यक्रम होत असतात, पण ते सर्व आम्ही जपतो। कधी कुठला अधिकारी येऊन ते बघत नाही, पण आम्ही पाहतो। मी स्वतः एक उदाहरण होतं, एकदा कुणी असं केक कापत होते आणि केक कापताना तो सगळ्या राडा तिथे ठेवून गेले, त्यावेळेस मी स्वतः जाऊन एकटा त्यांना नडलो आणि ते स्वच्छता करायचं काम आम्ही स्वतः केलेलं आहे। आणि मग ज्या किल्ल्याचं पावित्र्य आम्ही जर ठेवतोय आणि आमच्या पिढ्यापासून ठेवतोय, तर मग आता आमच्या पोटं आम्ही त्याच्या उदरनिर्वाह करतो, त्याच्यासाठी तुम्ही आमच्या पोटं पाहिजे, तुमचा संबंध काय येतोय? प्रशासनाला मदतच करता? हो बरोबर आहे ना। आणि तिथं अनेक आज एकदम तडकत लोक येतात, काही पिणारे खाणारे येतात। वरती पार्ट्या चालायच्या पूर्वी आमच्या गावातल्या तरुण पोरांनी काही पार्ट्या करणाऱ्यांना त्याचं समजून नाही ऐकलं तर त्यांना त्यांच्या पद्धतीने फटकवलं सुद्धा, आणि त्याचं पावित्र्य राखायचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे ऑलरेडी। आणि मग आता सर्व गोष्टी बरं आमच्याकडून काय चुकलं का?
आमच्याकडून तिथं घाण बाटल्या जरी रिकाम्या आल्या तरी आमचे लोक एका पोटामध्ये भरून त्या स्वच्छता त्या स्वतः ते करतात सगळे फेरीवाले. देवस्थान ट्रस्ट तिथं आहे ना, हो त्यांच्या माध्यमातून काय पुढाकार त्यांनी आता प्रयत्न करतात असे सांगतायत, परंतु हो. आणि आता ज्येष्ठ नाना होते, नानांच्या समोरच मिटिंग झाली आणि माझं एक मत आहे, आमच्यातली 4 लोक तरी त्या मिटिंगला हजर पाहिजे होती, परंतु नाना स्वतः होते तिथं लगेच 2च मिनिटांमध्ये हो वैयक्तिक होती, ठीक आहे काय असेल ते, परंतु नानांच्या समोरच शब्दामध्ये किती बदल झाला हा नानाच सांगतील. कोणी शब्दामध्ये बदल केला? नाना सांगतील त्या गोष्टी. आणि कुणी असो म्हणजे काय असं आपल्याला तुम्ही म्हणताय सगळं प्रेमानेच झालं पाहिजे, माझी मत ती प्रेमानेच झालं पाहिजे. काहीतरी मार्ग नाही. हो हो. आणि म्हणून मला त्या गोष्टी जास्त पुढे बोलायचं नाही, पण असं न होता आमच्या गावच्या या भूमिपुत्रांना न्याय मिळावा एवढीच माझी इच्छा आहे. राज्यामध्ये सरकार तुमचं आहे, सरकारमध्ये तुम्ही घटक आहात, तुमचे मुख्यमंत्री आहे. शिवनेरीच्या किल्ल्या पायथ्याशी या लोकांना उपोषण करण्याची पाळी आली. त्यांचं म्हणणे आम्ही कुसूरचे आहोत, शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी सेवेकरी आहोत, प्रश्न मार्गी लागत नाही. वाणी साहेब नमस्कार. खरं तर आता सर्वांच्या तुम्ही मुलाखती घेतल्यात. आज शिवनेरीच्या पायथ्याशी जी छोटा व्यवसाय करणारी लोक त्या ठिकाणी बसत होती, गेली 6 महिन्यापासून फॉरेस्ट डिपार्टमेंटने त्यांना त्या ठिकाणून बसू देत नाही. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं हे जन्मस्थान आहे. संपूर्ण जगामध्ये हे दैवत, हे ठिकाण परिचित आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन हा स्वराज्याचा लढा दिला आणि मग त्याच गावामधली लोक तो कुसूर किल्ला कुसूरच्या हद्दीमध्ये आहेत. पिढ्यानपिढ्या लोक ते छोटा व्यवसाय त्या ठिकाणी करतात. काय करतायत? पर्यटनला आलेल्या लोकांना चहा पाणी लिंबू सरबत किंवा छोट्या मोठ्या गोष्टी देण्याचं काम करतात. आणि ते आज नाही, ते काल परवा कुठल्या राज्यातून आलेत आणि मग त्या ठिकाणी ते बसलेत असं नाहीये. पिढ्यानपिढ्या ते सांगतायत, त्यांनाही सांगता येत नाही की आमच्या आजोबा पंजोबापासून ती प्रथा, आणि त्या प्रथे चालत असताना तिथं जे शिवाई मंदिर आहे त्याचं सर्व म्हणजे काय देवीच्या मग तिथले सप्ते असतील, तिथले पूजा ज्या असतील, सगळं कुसूर गाव त्या ठिकाणी करत असतं. आणि कुठंतरी आज तालुका हा पर्यटन झालेला आहे आणि हे पर्यटन तालुका झाल्यानंतर सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असं नाहीये. आणि म्हणून उपजीविका म्हणून ही लोक त्या ठिकाणी 42-43 लोक त्या ठिकाणी आपला छोटा व्यवसाय त्या ठिकाणी करतायत. पुरातन खात्याचा काय आग्रह नाहीये, पण फॉरेस्ट खात्याने जाणून बुजून ज्यावेळेस काय व्हायचं डेव्हलपमेंट त्यावेळेस होईल, त्यावेळेस त्या निर्णय होईल, त्यावेळेस शासनाचं पण आपण ऐकू. शासनाच्या गोष्टी आपण किल्ल्याला संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे. या सगळ्या गोष्टी होतील, परंतु अचानकपणे त्यांना सांगितलं आम्हाला पत्र आलंय शासनाचं. काय झालं, बाकीच्या काही किल्ल्यांवर बांधकाम अतिक्रमण झालं होतं, ते बांधकाम अतिक्रमण ह्या शिवनेरीवर नाहीये. उगाच कुठेतरी फॉरेस्ट आता आम्हाला समजून घ्यावं लागेल की अधिकृत कसं आणि अनधिकृत कसं, ते खऱ्या अर्थानं बांधकाम याविषयी समजून घ्यावं लागेल. माझी एवढीच विनंती आहे की ह्या कुटुंबाला जर शासनाला त्या ठिकाणी बसून द्यायचं नसेल, जरी सरकार आमचं असेल, तर शेवटी जनतेसाठी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी काम करणारं सरकार आहे. त्याच्यामुळं जर यांना व्यवसाय करत नसेल तर फॉरेस्ट खात्याने यांना पगार चालू करावे, त्यांच्या कुटुंबाला पगार द्यावे. ऐनवेळेस ही लोक आज म्हणजे पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी व्यवसाय करतात, कुटुंब चालवतात. आज 6 महिने झालं त्यांच्या उपासमारीची वेळ आली. सातत्यानं गेले अनेक म्हणजे 4-5 वर्षापासून ज्या वेळेस त्यांच्यावर अन्याय होईल त्यावेळेस सातत्यानं ते आशाताईंकडे आलेले. आशाताईंनी त्यांना योग्य त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या पाठीशी उभं राहून खंबीरपणे त्या ठिकाणी न्याय द्यायचं काम केलं. सातत्यानं काल परवापासून त्यांनी जवळजवळ आशाताईंनी 7-8 वेळा त्यांनी मिटिंग त्यांच्या झालेल्या आहेत. ते संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोललेले आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे, जे काय तुमचं व्हायचंय त्यावेळेस होऊ द्या, परंतु तोपर्यंत ह्या लोकांना तिथं तुमच्या नियमात म्हणजे नियम तर ते अधिकृत देणार नाहीत, परंतु तात्पुरत्या स्वरूपात तुमची जी बंधनं असतील ती बंधनं ठेवून त्या लोकांना त्या ठिकाणी बसून द्यावं, त्यांना त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी करून द्यावं, एवढीच आमची रास्त मागणी आहे. खरं तर सकाळी या ठिकाणी
आरेपो चव्हाण साहेब आलते, ते पुरातनचे जंगले साहेब आलते, अजून रासकर मॅडम आल्या होत्या, त्या ठिकाणी PI आले होते आणि त्यांनी सगळ्यांनी विनंती केली की तुम्ही 7 दिवसाचा आम्हाला त्या ठिकाणी हे द्या. परंतु आम्ही त्यांना प्रश्न केला की 7 दिवसात आम्ही थांबतो, पण तुम्ही काय देणार नेमकी 7 दिवसांनी आम्हाला ठिकाणी बसायला परमिशन देणार? त्या 7 दिवसात तुम्ही आम्हाला परत हेच उत्तर देणार आहे आणि मग परत आम्ही थांबणार आहे का? त्याच्यानंतर पुन्हा आरेपो चव्हाण साहेबाला आम्ही सांगितलं तर तुम्ही, तर ते काय मला वाटतं त्यांच्या DFOशी आणि CSFची बोललेत. त्यांनी उद्या त्यांच्या पुण्याला त्यांच्या ऑफिसला मिटिंग ठेवली. त्यांच्यातले 4-5 लोक त्यांची जाणार आहेत, त्या ठिकाणी चर्चा करणार आहेत. परंतु चर्चा ही सकारात्मक झाली पाहिजे, त्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेशी आम्ही तिथले देवस्थान ट्रस्ट असेल, तिथली ग्रामपंचायत असेल, ही लोक असतील, सगळ्यांनी शेवटी आज सगळेजण त्यांच्या पाठीशी उभे राहिले. शेवटी ते गावचे ग्रामस्थ आहेत, त्या ग्रामस्थांना आपण त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. आणि म्हणून मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा, आशाताईंच्या वतीने सुद्धा आम्ही ठाम त्यांच्या पाठीचे उभे आहेत आणि त्यांना न्यायच मिळून देऊ हे काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यांना कुठल्याही आम्ही शेवटी उपोषण करताना शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे. आज जसं तातडीने गेले महिना 2 महिने 6 महिने चालले, जे काही उपाययोजना करायच्या होत्या ते खऱ्या अर्थानं फॉरेस्ट खात्याने करायला पाहिजे होत्या, परंतु आजही त्यांना तेच उत्तर देतात. एखादा अधिकारी अडेलगिरीची भूमिका घेत असत, जिथं अडेलगिरीची भूमिका यायची तिथं घेत नाहीत, जिथं आपलं संरक्षण करायचं तिथं करत नाहीत आणि नको तिथं लोकांना उपासमारीच्या लोकांना अन्याय करायचं काम करत असतात तर ते खपून घेतलं जाणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवतच मानतो, त्या किल्ल्याला जपणारच आहोत, त्याचं पावित्र्य राखणारच आहोत. त्या किल्ल्याला कुठल्याही प्रकारची संरक्षण करण्याची जबाबदारी त्या ग्रामस्थांची आहे, आमची आहे. आणि म्हणून त्या दैवत तिथे येणाऱ्या पर्यटक, नुसता तालुका पर्यटन म्हणून पर्यटन कशासाठी करतो आपण? पर्यटन त्या ठिकाणी आला पाहिजे, त्या पर्यटनाला सुखसुविधा त्या ठिकाणी दिल्या पाहिजेत. या सगळ्या गोष्टी शासनाने याची दखल घेऊन या लोकांना न्याय द्यावा, एवढीच आमची अपेक्षा मी या ठिकाणी सांगतो. आणि नक्कीच या आंदोलनाला आमचा भारतीय जनता पार्टीचा पूर्ण पाठिंबा आहे. सरपंच साहेब नमस्कार. आता 30-40 लोक शिवनेरीच्या पायथ्याशी इथे पंचरस्त्यावर यांचं उपोषण सुरू केले आहे. त्यांची मागणी योग्य अयोग्य, तुमचा यांना पाठिंबा? नमस्कार वाणी साहेब, यांची मागणी अतिशय रास्त आहे आणि आम्ही ग्रामपंचायत म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी, सुरुवातीपासून जे काही पत्र्यावर असेल किंवा अधिकाऱ्यांची ज्या वेळेला मिटिंगा झाल्या त्यावेळेला आम्ही समक्ष यांच्याबरोबर नेहमीच मिटिंगाला पण हजर राहिलेलो आहे. आणि ते संबंधित अधिकारी आहेत त्यांच्याशी पण आम्ही अतिशय पोटतिडकीने त्यांना सांगितले का हे लोकांची उपजीविका तिच्यावर आहे आणि यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय करू नका. परंतु ते आम्हाला तेच नेहमी सांगत राहिले का सरकारचं GR आहे आणि त्याला आम्ही बांधलेलो आहोत आणि त्याच्यामुळं ते काही कायद्यात बसत नाही. सरकारचं GR काय आहे? तिथे बांधकाम असेल काढून टाका. ते दुसऱ्या गाडी नाही. युनेस्कोचं जे एक आता हे होतं, युनेस्को मध्ये आपला किल्ला जाणार आहे आणि त्यातून म्हणजे ते सुविधा आपल्याला भेटतील. पण ते सुविधा भेटत असेल, जर भूमिपुत्रावर अन्याय होत असेल तर तेही आम्हाला मान्य नाही आहे. जे काही असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ असेल, ग्रामपंचायत असेल, नेहमीच या लोकांबरोबर आणि पहिल्यापासून आहे इथून पुढे राहू अशी आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. युनेस्को मध्ये होऊ द्या, आमचा त्याला विरोध नाही. हो, नक्की सुविधा मिळाल्या पाहिजे, पण आम्हाला नाही. हो नाही, आम्ही त्यांना त्या दिवशी आपण समीर आम्ही विचारलं. युनेस्को आहे फ्रान्सची संस्था. हो, की आपल्या इकडे येणार, इथल्या लोकांच्या टप्प्या काढणार, दुकान व्यवसाय करणार आणि मग जर आमच्याकडे पर्यटक येणार असेल तर ते आलेले चांगले ना. हो, मग तेच म्हटलं जर येऊन मला जर तुमच्या किल्ला छत्रपतीचा किल्ला आहे, छत्रपतीचा आहे असा किल्ला तुम्हाला स्वीकारता येत असेल तर तुम्ही ऑलमोस्ट वेलकम. पण तुमच्या पद्धतीने जर पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या किल्ल्यावर नाही आले तरी चालेल ना. हीच आमची भूमिका राहिलेली आणि आम्ही मीटिंग मध्ये पण तेच सांगितलेले त्यांना. आणि या गोष्टी तडीच लावेपर्यंत आम्ही यांच्याबरोबर नेहमी राहणार आहोत. काही त्यांना पत्रव्यवहार करायचा असेल ग्रामपंचायत मार्फत तो पण आम्ही सुरुवातीला पण त्यांनी ज्या पद्धतीने लागेल त्या पद्धतीने पण आम्ही त्या पद्धतीने पत्रव्यवहार त्या संबंधित खात्यांशी केलेला आहे. आणि पुढे काय कागदावर अधिकृत किती लोक बसलेले आहेत? कागदावर तर आता तसे 11 जण. हो, आणि 42 जण सर्वजण तिथं
काही महिला असतील, काही पुरुष, सर्व एकत्र व्यवसाय करतात. हो, हक्कामध्ये महिला पण आहे. काय तुमची मागणी? आम्ही खूप वर्षापासून शिवनेरीवर म्हणजे पायऱ्यांच्या खालीच, एकदम वरती पण नाही, पायऱ्यांच्या खाली आमचे स्टॉल असतात छोटे छोटे, जे आम्ही कटलरी छोटी विकतो किंवा सरबत, भेळ असं येतात जे शिवभक्त त्यांच्यासाठी आम्ही सेवा देण्याचंच काम करतोय. त्यातून आम्हाला 2 रुपये मिळतात. त्याच्यावर आमचं जे काही प्राथमिक गरज आहेत त्याच फक्त भागतात. असं नाही की आम्ही खूप मोठा व्यवसाय करतोय, खूप मोठा भांडवलदार आहोत. खाली का बसत नाही? खाली असं होतं की गाड्यावरती जातात, पार्किंग वरती आहे रस्त्याच्या कडेला, आणि मग गाड्या खाली आणलं तर काय? पार्किंग खाली आणलं तरी पण लोकांची मानसिकता अशी असते की गाडी जवळ जेव्हा माणूस येतो तेव्हा मग तो निघून गाडीत बसून निघून जायला बघतो. असं नाही की मग इथे छोट्या स्टॉलवर सरबत पिण्यापेक्षा त्यांना असं वाटतं की आपण मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन डायरेक्ट जेवणच करूया, अशी एक मानसिकता असते त्या लोकांची. त्याच्यामुळे आमचं आपण जे स्टॉल टेम्पररी टाकतो त्याच्यामुळे रहदारीला अडथळा येतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे. आम्ही जिथे स्टॉल आमचे होते पायऱ्यांच्या खाली तिथपर्यंत गाड्या येतच नाहीत. त्याच्या अलीकडेच पार्किंग आहे आणि तिथपर्यंत गाडी 4 व्हीलर येतच नाही. आली तर क्वचित एखादी 2 व्हीलर येते, त्या पण शक्यतो खालीच थांबवल्या जातात. त्याच्यामुळे रहदारीचा काही प्रश्नच नाहीये. तुम्ही तिथे व्यवसाय करू नये हे पुरातत्व विभागाचं म्हणणं का वन खात्याचं? वन खात्याचं. पुरातत्व विभागाच्या अंडर आम्ही येतच नाही, तिथून ऑलरेडी आम्हाला काढलेले आहे. पुरातत्व खात्याचा काही संबंध नाही? नाही, तिथे त्यांचं कोणी केलंय? तिथे शिफ्ट म्हणजे आम्ही आता बसू नका कोणी सांगितलं? वन विभागाने. तुमची मागणी? आमची मागणी अशी की जे कारण सांगितले आम्हाला की अतिक्रमणचा GR आलाय, मग त्या अतिक्रमणच्या GR मध्ये जो उल्लेख आहे तो स्पष्ट असावा की मग तुम्ही बांधकाम काढा, तुम्ही कन्स्ट्रक्शन काढा, मग स्टॉल धारक जे आम्ही आहोत आम्हाला त्यातून वगळा. कारण आमचे छोटे व्यवसाय आहेत आणि आम्ही फक्त पोटापुरतच करतोय. आम्ही जास्त कुसूरगाव. शिवनेरी किल्ला कुठल्या कशाच्या हद्दीत? कुसूर ग्रामपंचायतच्या हद्दीत येतो. आम्ही सगळे सेवेकरी पण आहे. आम्ही सेवेकरी मदत करतो. हो, नक्कीच. आलेल्या पर्यटकांना पण गाईड करता. हो हो, त्याच्यातून तुमचा उदरनिर्वाह चालतो. टेम्पररी व्यवसाय करायला आम्हाला परवानगी मिळाली. कायमस्वरूपी हक्क सांगणार नाही, कायमस्वरूपी आम्ही हक्क नाही सांगणार आणि त्यांच्या नियमात राहून आम्ही व्यवसाय करतोय. इथून मागेही केलाय, इथून पुढे आम्हाला परवानगी मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. काय म्हणाले संबंधित अधिकारी? अधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की आता आम्हाला अजून 7 दिवस मुदत द्या. ऑलरेडी आम्ही त्यांना 6 महिन्याची वाट बघितली. उपोषणाला बसणार की काय? नाही, त्यांचं असं म्हणणं आहे आता उपोषण सोडा, आम्हाला 7 दिवस मुदत द्या, स्थगित करा आणि 15 तारखेला आम्ही तुम्हाला डिसिजन देतो. पण ते असंही म्हणत नाही की आम्हाला की तुम्हाला कन्फर्म आम्ही सांगतोच की तुम्ही वरती जा. त्यातही RFO जे आहेत आपले चव्हाण साहेब. आता तुम्ही ठाम? हो, आता आम्ही तर ठामच आहोत. आम्हाला तिथं परवानगी मिळत नाही. आमची तीच जागा आम्हाला पाहिजे, ही पहिली मागणी आहे. आम्ही जिथे बसत होतो तिथेच आम्हाला बसवावं. आणि ठीक आहे, त्यांच्या नियमाटी आम्हाला सगळ्या मान्य आहेत. आम्ही शासनाच्या विरोधात आमचं सहकार्य संपूर्ण राहते. आम्ही कचरा वगैरे व्यवस्थापन करतो. व्यवसाय करायला परवानगी द्यावी. ज्यावेळेस शिवजयंती असेल त्यावेळेस तुम्ही 7-8 दिवस हो, त्यांचे आदेश आले की आम्ही लगेच 2 मिनिटात खालीच करतो, सहकार्य करतो. आता जोपर्यंत शासन किंवा संबंधित विभाग अशा प्रकारचं सहकार्य करत नाही तोपर्यंत तुमचं आंदोलन चालू राहणार. आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतलाय जोपर्यंत आम्हाला ज्या पाहिजेत. किती लोक आहेत? आता आमची तशी 40-42 दुकानं आहेत आणि प्रत्येकाच्या घरातून काही 2 जण आहेत. जसं शक्य होईल तसं, काही कोणी 1 जण बसले, कोणी 2 जण बसले. आता सगळ्या महिला इथं मुक्कामीच आज? हो, असं आमचा अजून तरी असा निर्धार केलेला आहे. पुढे काय होईल माहिती. उपोषणाचा अर्थ लक्षात आला? हो, आमरण उपोषणासाठी आम्ही 10-15 जण तयारच आहोत, पण बाकीचे पण आम्हाला सपोर्ट करणार. उपोषण किती लोक करणार त्याची काही संख्या आहे का? तुम्ही पाठिंबा द्यायला आले का उपोषण करायला आले? मी उपोषण करायला आले. शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी आमचा गेल्या अनेक वर्षाचा व्यवसाय आहे. त्या ठिकाणी आम्हाला टेम्पररी व्यवसाय करायला परवानगी मिळावी अशी त्यांची मागणी आहे. तुमच्या पक्षाचे पालकमंत्री अजितदादा आहे, त्यांचं नेहमी जनतेला सहकार्य असतं. तुमची काय भूमिका? तुमचा पाठिंबा आहे का? आम्ही या उपोषणकर्त्याच्या पाठीमागे आम्ही सदैव राहू. कुसूर ग्रामस्थ सुद्धा त्यांच्या पाठीशीच आहे. अजितदादापर्यंत आम्ही अतुल शेठ बेनके यांच्या मार्फत हा निरोप देण्याचा आम्ही त्यांना प्रयत्न करू. शक्यतो वन विभागाने आणि ग्रामस्थांनी विचारविनिमय करून सरकार दरबारी हा प्रश्न मांडावा, त्यांचा प्रश्न सुटावा हे आमचा प्रयत्न राहील. कारण सर्वसामान्यांना आज नोकऱ्या नाही, धंदे पाणी आपले 2 रुपये कमवून त्या ठिकाणी ते आपले व्यवसाय करतात. छोटे मोठे उद्योग, कोणत्याही प्रकारचं तिथं अतिक्रमण नाही. याला अतिक्रमण म्हणता येणार नाही, कारण हा स्टॉल लावतात, संध्याकाळी काढतात, याला अतिक्रमण म्हणता येणार. तात्पुरतं ते पोटाचा व्यवसाय करतात, त्यांना न्याय मिळावा ही आमची भूमिका सदैव राहील.
आणि अजितदादापर्यंत त्यांचं निवेदन असेल तर त्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करत राहू. कुसूरकरांसाठीच पाहिजे, कुसूरकर नाही, ज्या ज्या लोकांना तिथं व्यवसाय करायचा असेल, जे म्हणजे होतकर असतील. असं आहे की मंदिर आमच्या कुसूरच्या हद्दीमध्ये आहे. कुसूरच्या हद्दीत जरी असलं तरी सर्वांना तिथं व्यवसाय करायचा अधिकार आहे. कुसूरच्या ग्रामस्थांनी ठरवावं ना, शेवटी कुसूर ग्रामस्थ येते, त्यांच्या हद्दीत मंदिर आहे, शेवटी ग्रामस्थ ठरवतील तो विषय पण तिथं मांडला जाईल ना. आमचा पाठिंबा आहे. नमस्कार, काय मागणी? नमस्कार साहेब, खरं तर आपण या ठिकाणी आमची दखल घेण्यासाठी आलात. आपलं कुसूर ग्रामस्थांच्या उपोषणकर्त्यांच्या वतीने आभार. खरं तर या लिंबू पाणी विकण्यासाठी, दही दूध विकण्यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने बंदी करणं हेच दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर ज्यावेळेस हा शिवनेरी किल्ला या ठिकाणी किंवा आपले गड किल्ले या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आहेत, त्या ठिकाणी दूध दही किंवा लिंबू पाणी देण्याचं जो परंपरा ही पूर्वीपासून चालत आलेली आहे. महाराजांच्या रायगडावर देखील गेले तर तुम्हाला तिथं बाजारपेठ बघायला मिळेल. अशीच हे आमचे गावचे लोक आहेत, 2, 3, 5 पिढ्यांपासून दही दुधाचा किंवा लिंबूचा व्यवसाय करीत आलेले आहेत. आज खऱ्या अर्थाने शासनाने हा GR काढलाय आणि ह्या GRचा वेगळ्या पद्धतीने अर्थ घेतला जातोय की शासनाची इच्छा आहे, माहीत नाही. परंतु आज एक 40-42 कुटुंब जे पिढ्यानपिढ्या तिथं लिंबू पाणी आणि कोणत्या प्रकारचं अतिक्रमण म्हणजे बांधकाम न करता त्या ठिकाणी व्यवसाय करतात. परंतु शासनाने आज या 40-42 कुटुंबा उपासमारीची वेळ आणलेली आहे. गेले 6 महिने झाले लोकांचा व्यवसाय थांबलाय. शासन म्हटलंय आज करू उद्या करू, हे लोक वेळ वाट बघत होते. परंतु कुठल्या प्रकारचा निर्णय न झाल्यामुळं आज यांना संविधानिक मार्गाने उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. आमदार खासदार या आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे असतील, माजी आमदार अतुल शेठ असतील किंवा आशाताई असतील, आमच्या त्या सर्वांना निवेदन दिलेत. सर्व तालुका प्रमुखांना निवेदन दिलेले आहेत, सतीशील दादांना दिले, खासदार साहेबांना दिले, सगळ्यांना निवेदन दिले, अधिकाऱ्यांना दिले, जिल्हाधिकाऱ्यांना दिले, अजितदादांना देखील या ठिकाणी पालकमंत्री म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे. यांचा विचार खरं तर शासनाने करून योग्य तो मार्ग याच्यामध्ये काढावा आणि लवकरात लवकर या 42 कुटुंबाला न्याय द्यावा अशी ग्रामस्थ म्हणून आमच्या सगळ्यांची शासनाकडे विनंती राहील. शासनाकडून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमरण उपोषण चालू राहणार. हो साहेब, आता आमरण उपोषणाचा अर्थच तो आहे की एक तर न्याय भेटला पाहिजे, नाही तर मग शासनाला जर आमच्या लोकांच्या बळी पाहिजे नसेल तर शासनाने ते घ्यावे. आम्ही उपोषण तोपर्यंत सोडणार नाही जोपर्यंत शासनाचा निर्णय होत नाही, जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.